आप लोगों के कुछ फेसेस जो है बहुत कम लोगों ने क्रोकी पे बनाए हैं। जो आपका के अभी डिजाइनिंग के जो 10 और 5 बनाने हैं, ठीक है, उसमें आपको फेसेस की डिटेलिंग्स के साथ काम करना पड़ेगा। 10 क्रोकी बना रहे हो अभी, फाइनल जो फोर्थ सेम का पार्ट है, 10 ड्रेसेस। तो वो ड्रेसेस के साथ क्रोकी का भी, इसके फेस के ऊपर भी थोड़ा सा अगर डिटेलिंग कर सकते हो। जैसे अभी हम लोग ने नाक कान आँख सब अलग अलग बनाए थे, तो अभी वो सारी चीजों को आपको सिर्फ 1 इंच 1 से 1.5 इंच वाले चेहरे पे बनानी है वो चीजें। तो उसके पर्टिकुलर मेजरमेंट्स आपको मैंने बताए थे, याद है आप लोगों को? तो जैसे ये फेस में अभी बनाते ही बैठी थी थोड़ी देर पहले, तो आपको अभी दोबारा से एक डिटेल्ड वाला बता देती हूँ स्क्रीन पे। ये चीजें आपके फाइनल पोर्टफोलियो में जो गारमेंट्स बन रहे हैं उसके क्रॉकी में मुझे चाहिए है आपके फेस डिटेलिंग। क्योंकि आप लोगों की शीट अभी होते आई है और मुझे एक फेस वाला पार्ट किसी के इसमें दिखा नहीं। मेजरमेंट्स बताए थे मैंने जिस तरह से कि ये, तो हम लोग अपने चेहरे का जो भी ओवल शेप है अपने चेहरे का, ज्यादा हो गया था। तो इसे हम लोग आधे पे ये करते हैं एक डॉटेड लाइन। हम लोग बड़े वाले इस पे किया था हम लोग ने। उसके बाद इसका आधा हो जाता है और ये इसका 3/4 के इस पे रहता है। ठीक है, ये चेहरे का हम लोग इधर से भी आधा करते हैं। ये पॉइंट को हमेशा सेंटर, बैलेंस लाइन जो अपने स्केच की रहती है, बैलेंस लाइन हमेशा यहाँ से ही पकड़ना। ठीक है, अगर आपका चेहरा अगर ऐसा भी अगर बन रहा है टेढ़ा, ठीक है, इस तरह से भी आप अपना सर घुमा सकते हो टेढ़े इसमें। लेकिन बैलेंस लाइन हमेशा सेंटर ऑफ चिन जो भी है वहां से आपकी सीधी आपकी बॉडी रहने वाली है। तो ये अगर गर्दन घूमी है तो ये इस तरह से आ जाएगी, आपका कंधा इधर आ जाएगा। ठीक है, तो ये जो स्ट्रेट लाइन है ये आपको सीधी स्केल से लेनी है चिन का सेंटर। ठीक है, वैसे अभी इस पे हम लोग आई कर रहे हैं प्लेसमेंट। थोड़ा सा ये जब फेस हम लोग करते हैं तो इस लाइन से मैं थोड़ा दबा के ले रही हूँ ताकि आपको पता चले। इस तरह से मैंने दोनों तरफ अंदर में ये बेंड करूंगी। ठीक है, ये जॉ लाइन पकड़ के चलते हैं हम लोग, और फिर यहाँ से बाहर आके फिर जो भी शेप हम अपने को देना है
चिन तक का वो रहता है। तो ये जो लाइन मैंने ये की है वो मेरे चेहरे की सेंटर लाइन है। आईब्रो मेरा ऊपर जाएगा, मैंने ये बहुत मैन्युटली दिख रहा है स्क्रीन पे बराबर से। तो अगर आप अपने मोबाइल पे भी अगर थोड़ा सा जूम करोगे तो शायद से जूम हो सकता है आपके मोबाइल पे। अगर आप क्लोजअप देखना चाहते हो कि किस तरह से पेंसिल मूव हो रही है, ये आग बना रही हूं मैं, तो ऊपर ज्यादा स्पेस रखा है, ये आई ओपन दिखनी चाहिए करके। ठीक है, नोज आ गई यहाँ पे, और ये लाइन पे मेरा लिप रहेगा। आंख और नाक की जो लाइन गई हुई है उस पे अपने कान आते हैं। अगर आप अपने खुद के कान अगर आंखों और नाक की को पकड़ के अगर मेजर करते हो तो कान आपके यही दो चीजों के पास रहेंगे, कान का मेजरमेंट। ठीक है, चश्मा हम लोग ऐसे ही लगाते हैं ना, चश्मा अगर पहन रही है कोई, सपोज इसके ऊपर अगर मैं चश्मा लेती हूँ तो ये पार्ट अपना इधर ही जाएगा। ये क्लियर हुआ मेजरमेंट? जिससे मैम इसका एक है कि ये आपका जो नाक की जो चौड़ाई है वो आपके आंखों के स्टार्टिंग पॉइंट जो है, इस पॉइंट पे आपकी नाक आती है। और ये लिप्स जो है वो आपके पुतलियों के लाइन पे रहते हैं लिप्स। ये वो फाइन आर्ट्स का कैलकुलेशन रहता है परफेक्ट फेस के लिए। इतना क्लियर हो रहा है? ये फीमेल का है। मेल फेसेस के लिए भी हम लोग सेम, लेकिन फेस फीचर्स अलग रहते हैं। मेजरमेंट हम लोग वैसे ही लेते हैं, चेहरा इतना कर्व में या बोन्स दिखाते हुए नहीं लेते हैं। और गर्दन जहाँ रहती है ना, तो ये जो नाक वाली लाइन है या कान का हम लोग बोल सकते हैं एंडिंग पॉइंट, वहां से लेके ये चिन तक, इस दो पॉइंट का सेंटर पॉइंट से आप लोग अपनी गर्दन दिखा रहे हो। ठीक है, ये कान है और ये, तो इसका सेंटर पॉइंट मतलब ये आ जाएगा। आया ध्यान में? पूछना है क्या किसी को? दोबारा से करके दिखाना है? रोशनी, पूनम, मॅम फेस पण काढायचे आहे. क्या? हे काढायचे आहे फेस. हो, फेस काढायचं म्हणजे आता जे फायनल तुम्ही प्रोजेक्टचं जे 10 गारमेंट्स करत आहेत ना, हम्म
त्याच्यात थोडस फेसचं पण दाखवाल. नाही जमत असेल तर नुसतं जसं हे चेहरा आहे तर चेहऱ्यावर हे आधी करून बघायचं. नाही होत असेल तर नुसतं लिप्स तरी ठेवाल, म्हणजे एक स्टायलायझेशन फॉर्म काहीतरी ते दिसेल. ठीक आहे. ठीक आहे मॅम. मॅम ड्रेसेस कसे काढायचे आहे? काय ड्रेसेस कसे काढायचे आहेत? फेसेस आता जे क्रॉकी काढत आहे ना आपण 10 गारमेंट्स जे करत आहोत, शेवटी तुम्हा लोकांची स्वतःची डिझाईन्स करणार आहात तुम्ही. तर त्याच्यात जे क्रॉकी राहणार आहे, सपोज हे जे काढलंय आता मी, तर याच्यावर माझी एखादी कोणती तरी डिझाईन राहील हे बॉडी क्रॉकीवर. ते चेहरा वेगळंच नाही काढायचा आहे, ते क्रॉकी सोबतच चेहरा ठेवा. अजून एकदा बघायचं आहे का? हे खूपदा सांगून झालेलं आहे पण कोणी केलं नाही मला ते माहित झालं, जितके शीट्स आतापर्यंत बघितले आहेत. मॅम मागेच तर शिकवलं होतं तुम्ही. काय? हे चेहरा बनवणं मागेच सांगितलं होतं ना? हो मागेच सांगितलं होतं, पण केलाय का क्रॉकीवर? ड्रेस बनवायचे ना मॅम, तेव्हा बनवू आम्ही. तेव्हा बनव. ठीक आहे, करा केव्हा करता आता. मॅम ड्रेस म्हणजे असे लॉंग काढायचे की शॉर्ट काढायचे आहेत? काय ड्रेसेस म्हटलं. फेसेस आता बघ, तू जेव्हा पूर्ण स्केच काढणार, ठीक आहे, पूर्ण स्केच म्हणजे पूर्ण बॉडी हातपाय पूर्ण काढशील तर तेव्हा ते तुझं जे चेहरा आहे ते नुसतं 1 इंच किंवा 1.5 इंचाचाच राहील, है ना. जास्त मोठा तर चेहरा नाही घेऊ शकत. हा. तर हे बॉडी मध्ये तर तितकंच छोटसच राहणार आहे. म्हणजे आता हे मी जे काढलं आहे तर माझं चेहरा इतकंच राहील. हे बॉडी आता मी काढत आहे, ठीक आहे. तर माझा जे चेहरा आहे ते 1.5 इंचावरच आहे ना, कळत आहे का? तर हे छोटेसे याच्यावर पण डोळे, नाक, अजून लिप्स, ओठ काढता येते आपल्याला. हो. तर आतापर्यंत जे तुमचं सबमिशन मध्ये होतं ते मी सांगितलं होतं की 3-3.5 इंच किंवा 2चे जवळपास 2चे वरच ठेवा करून सांगितलं होतं तुम्हा लोकांना. पण हे चेहरा आपल्याला जेव्हा क्रॉकी जेव्हा आपण काढतो, पूर्ण फिगर काढतो, तर तेव्हा छोटसच काढतो ना. तर त्याच्यावर आता सपोज हेअरस्टाईल पण मी काढून दाखवून देते तुम्हाला एखादी. मग 1 इंचाच्या काढायच्या मॅम? हा 1 इंचाच्या की 1.5 इंचाच्या फेस? हो, सपोज हे जुडा घालून आहे, ठीक आहे, फ्लेक्स आहे चेहरा, तर हे माझी हेअरस्टाईल होऊन गेली. तर हे सर्व आपण आतापर्यंत मोठे मोठे याच्यावर केलं होतं, तर आता 1.5च मेजरमेंट जे चेहऱ्याचं आहे त्याच्यावर पण पूर्ण करावं लागेल, कारण की मला एक पण चेहरा दिसला नाही आतापर्यंत जितकी शीट्स बघितली ना त्याच्यात. त्याच्यामुळे आज सांगायच्या याच्यात होती की तुम्ही लोक का नाही करत आहात. ते वेगळे वेगळे तर झाले पूर्ण चेहरा. आता हे जसं स्लॅन्टिंग वर घेतलं होतं की हे तिरपळ डोकं थोडस तिरप आहे, तर याच्यावर आपण डोळे नाक कसे काढू?
ते पण तिरपे होणार का थोडेसे? हे चेहरा मी अर्ध केलं, ठीक आहे. हे डार्कच करावं लागेल, नाही तर तुम्हाला दिसणार नाही. हे अर्ध, हे अर्ध, हे सांगितलं आहे हो फेसचं डिव्हिजन. हो आठवत आहे ना की हो सांगितलं आहे करून मॅमनी? हो. तर आता हे जे डार्क केलं आहे ते थोडस रफ करून देते मी. आता हे चेहऱ्याचा तुम्ही आपल्या डोळ्याजवळ आपला हात लावाल तर डोळ्याची जी हड्डी आहे ती थोडीशी आत जाते. आपले गाल अजून डोकं ते मध्ये थोडस असं डिप्रेशन सारखं आहे का? डोळ्याजवळची हड्डी थोडीशी आत गेलेली आहे. हो तर हे जे आपण आता काढत आहोत ते पोझिशन आहे. हे जे आत का गेले, अजून कशासाठी आपण जातो, आता पण झालं नाही. खाली बसून कामच नाही करू शकत. आता रफ तुम्हाला करून दाखवत आहे. ये पोझिशन फेस रेंडरिंग पण सांगितली होती मी. ठीक आहे. चेहरा तेढा आहे पण लिप्स जे काही आहे ते सर्व तसेच राहणार. सपोज माझं हेअरस्टाईल मी काही काढत आहे, तर इकडचे केस असतील तर हे केस असे येऊन जातील माझे, आहे ना. माझे सपोज ब्लंट हेअर्स आहे, छोटे आहे हेअर केस, तर माझे हे केस असे इकडे जास्त वाकेल. अजून हे केस इकडे समोर येऊ शकतात. कळत आहे का? हे आता सरळ आहे, मान वाकलेली आहे, तर माझे छोटे कानापर्यंतचे केस आहे, तर हे वाकेल ना मान इकडे आली तर. हो तर हे सर्व थोडस विचार करावा लागेल. बॉडी पोझिशन्स नेहमी माणसं उभेचे उभे नाही उभे राहत ना, म्हणजे सरळ आहे तर सरळ नेहमी नाही हे करत. आपली मान वागते, हातपाय वर खाली करतो आपण. हो. कोणी काही विचारत आहे का? रोशनी काही विचारत होती का तू? मॅम मी ड्रेस कसे काढायचे म्हणत होती. सांगू म्हणजे पूर्ण? शॉर्ट शॉर्ट काढायचे की लॉंग काढायचे? ड्रेसेस ते तुमच्यावर आहे बेटा. तुम्ही म्हणजे आता जे 10 डिझाईन्स करत आहात, अजून पहिला सेम मध्ये तुम्हा लोकांना 5 सांगितले होते, तर ते पण करू शकता. म्हणजे मी असं काही सांगितलं नाहीये की लॉंग पाहिजे की शॉर्ट पाहिजे, ते तुमच्यावर आहे ठीक आहे मॅम. की तुम्हाला कसं करायचंय करून.
तुमची डिझाईन काही असेल ना, तुला शॉर्ट करायचे आहे तर शॉर्ट घेऊ शकतेस. शॉर्टला पण खूप सारे वेगळे पॅटर्न्स आहेत. कोणी टाईट फिटेड राहू शकते स्कर्ट, कोणी फ्लेअर राहू शकते. सपोज हे स्कर्ट काढत आहे मी, ठीक आहे. सपोज स्कर्ट आहे, जाड बेल्ट आहे. याला मी स्ट्रेट स्कर्ट पण ठेवू शकते, लांब स्कर्ट. कळत आहे? तर सर्वात आधी हे जेव्हा कपडे काढाल तुम्ही, तर सर्वात आधी स्केच कंप्लीट पाहिजे, म्हणजे पायापर्यंत पूर्ण काढायचा. त्याच्यानंतर कपडे काढायचे याच्यावर. सपोज बोट नेक केला आहे, अजून हे छोटासा एक टॉप सारखा आहे. हे जे डिटेलिंग आहे ना, आपली कंबर आहे, कंबरपेक्षा थोडासा बाहेर हे कापड जातो. मागचं दाखवायला आपल्याला हे पद्धतीचं एक टोक दाखवावंच लागते, ठीक आहे. अजून याला ब्लॅक कलरनी कलर करून द्यायचा. तुमचा हे ड्रेस येलो असो, ग्रीन असो, काही असो, पण हे जे कोपरे आपण काढून दाखवतो हे अगदी काळे रंगात करायचे. अजून कलरिंगचे आधी हे सर्व इरेज करायचं, लाईन्स. कापडचा फॉल अगदी असं सरळ नाही राहत. हे जसं आता मी स्कर्ट अगदी सरळ काढून दिलं तुम्हा लोकांना सांगायला, पण हे स्कर्ट असं नाही राहत. टोंगऱ्याचं जवळ काही फॉल येणार, माझं स्लीट राहील, मागे स्लीट राहील. तर हे मागचं स्कर्ट मला इथपर्यंतच दाखवा लागेल. हे समोरचं स्कर्ट आहे. हे ड्रॉइंग म्हणजे याच्यातून माहित पडत आहे ना की स्कर्ट लॉंग आहे, पण स्लीट आहे करून इथपर्यंत. हो मॅम. खालून 2 भाग आहे करून, एक फ्रंट हो. आहे, एक बॅक आहे. तर हे सर्व जे छोटे छोटे गोष्टी आहेत हे तुम्हा लोकांना लक्षात ठेवावं लागेल. हे जेव्हा स्कर्ट आपण करत आहोत, नुसतं हे बॉडी मधून असंच नाही करायचं. हे थोडस बाहेर जाऊन हे करायचं. माहित पडत आहे का? हे जसं आर्म होल वर गेलं तर म्हणजे आता सपोज हे हात आहे, अजून हे बॉडीच आहे, ठीक आहे. तर हे असंच करून असं नुसतं हे नाही करायचं स्ट्रेट. तर हे थोडस गोल हे करून मागे जायचं, ठीक आहे. हे जसं आहे, हे काही खूप छोटे छोटे गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं गारमेंट जे आहे ते अगदी म्हणजे 3D पॅटर्न किंवा असं उठून दिसतो की नाही खरंच ती बाई आहे, अजून ही कपडे घालून आहे करून. असं केलं की कसं ते चपटेच्या म्हणजे असं डब्बा सारखं आहे कापड, म्हणजे बॉडीचा तर शेप आहे पण असं डब्यासारखं कोणीतरी आहे घालून बा, असं दिसणार. सपोज हे स्कर्ट केलं आहे, ठीक आहे. तर असं फिगर राहिलं की ते डब्यासारखं दिसतं, लक्षात ठेवाल. हो मॅम. हे जे कापड आहे तर असं म्हणजे पेपरवर पण तुम्हाला ते असं उठून दिसेल की नाही बा हे खरंच आता पेपरच्या बाहेर चालून येऊ शकते, इतकं म्हणजे ते जिवंतपणा कापड अजून म्हणजे जे काही फिगर आहे त्याच्यात येतं. मॅम मेजरमेंट घेऊन काढायचे आहे? हो, मेजरमेंट नाही घेऊन काढत असेल, तुझा हात इतकं चांगलं आहे असेल किंवा नाही तुला मेजरमेंट काढायची की जे पेपरचं साईज आहे त्याच्यात पण तू करू शकतेस. तर नुसतं काय करशील, तुला मेजरमेंट घेऊन काढायचं आहे की नाही काढायचं आहे? मेजरमेंट घेऊन आपण दोन्ही कडून काढू शकतो. मेजरमेंट थोडं किचकट होईल, असं साधं काढलं तर पटापट होऊन जाईल, म्हणजे ड्रेस वगैरे. हा तर चालेल ना. म्हणजे नुसतं हे जसं मी आता मेजरमेंट न घेता काही काढत आहे
तर आधी डोकं काढून घ्यायचं. अजून म्हणजे याच्यासाठी बॅलन्स लाईन, हे जे चिन्ह आहे इथून आपण स्ट्रेट बॅलन्स लाईन एक ड्रॉ करून घ्यायची. बॅलन्स लाईन याच्यासाठी की तू जे काही पण काढत आहे ते सरळ राहिली पाहिजे. असं नाही की तू काढता काढता थोडीशी तिरपी होऊन गेली. आपलं होतं ना, आपला हात म्हणजे आपण वही जेव्हा लिहितो तर सरळ नाही ठेवत, थोडस तिरपं घेऊन आपण लिहितो. हो तर ड्रॉइंग पण तसंच करतो. कारण की माझी सवय आहे, माझी कॉपी अगदी म्हणजे 45 डिग्री किंवा अगदी तिरपीच राहते. तर जेव्हा आपण सरळ करून बघतो तर ती क्रोकी अगदी तिरपी होऊन जाते. तर बॅलन्स लाईन आधी काढून घ्यायचं, सेंटर मधून एक रेष काढून घ्यायची सरळ. अजून मग स्केच करायचं. तर तुला असं वाटत आहे की ते लवकर होऊन जाईल, तर माहित आहे ते फ्री हँड म्हणजे मेजरमेंट आपल्या समोर आहे नाही, तर आपण फटाफट करू शकतात ते. पण स्ट्रेट लाईन हे बॅलन्स लाईन देशील. हो ठीक आहे. ठीक आहे. हो ही जी आहे बॅलन्स लाईन मधली, हे काढून घे. हे मेजरमेंट नको घेऊ, 1 2 3 4 जे घेत होतो ना ते नको घेऊ. स्ट्रेट लाईन घे, अजून मग फिगर काढचे. ठीक आहे. ठीक आहे. हो बाकी आज कोण कोण आहे? पूनम, रुपाली, रोशनी. काही दाखवायचं आहे तुम्हा लोकांना? शीट्स दाखवायचे आहेत का? आणि मॅम हॅलो, तुम्ही ते ब्लॅक पेनने करायला म्हटलं होतं, तर ते पेज पूर्ण ब्लॅक ब्लॅक नाही होणार का मॅम? काय पेज म्हटलं ब्लॅक नाही होणार का? म्हणजे पेन्सिलच्या तरी थोडं छान दिसते, पण ते ब्लॅक एज थोडं वेगळंच दिसणार ना मॅम. काय ते आउटलाईन? हा आउटलाईन ते पेननी करत आहे ना तू? हो, तुम्ही म्हटलं होतं ना की पेननी कराल म्हणून. हा, तर ते थोडं वेगळं नाही दिसणार? नाही ते उठून दिसेल बेटा, वेगळं नाही दिसणार. हॅलो मॅम, हा बोल. तुम्ही ना जेल पेन न सांगितलं होतं मॅम, काळ्यावाल्या जेल पेन न. काळे जेल पेन यूज करू शकतात, पण ते आउटलाईन साठी नॉर्मल डॉट पेन किंवा जेल पेन यूज करा. जे ग्लिटर पेन किंवा जेल पेन जे आहे ते नुसतं आउटलाईन साठी वापरा. आत कलर करायला नाही सांगितलंय. थांबा एक मिनिट, मी माझ्याकडे आहे काही तो दाखव.
हे पेनचं दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे तुम्हा लोकांना? हो मॅम. ठीक आहे. तर स्कर्टचे नाव हे पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. सर्व कॅपिटल लेटर्स ठेवत असाल तर ते थोडस चांगलं वाटतं. सेम साईज नाही. ठीक आहे. पेननी काही वेगळं नाही दिसणार. कलरिंग मग आरामात करू शकतात तुम्ही लोक. हे लास्ट सेम मध्ये तुम्हा लोकांना कॉलर स्लीव झाली होती ना वेगवेगळे. हे शर्ट्स आहेत काही शीट्स. हा हे फेस होता जे पेन्सिलनी पूर्ण हेअरस्टाईल अजून चेहरा छोटसच आहे. तुम्ही लोक याला झूम करून बघू शकता. ठीक आहे. काही जुने काम आहेत काही. हे पेन्सिल शेडिंग आहे पूर्ण चेहरा पासून हेअरस्टाईल पर्यंत. तर हे स्कर्ट, जसं स्कर्ट मध्ये पण तुम्हाला लोकांना हे जे पार्ट आहे हे तर समोरचं आहे स्कर्ट. ठीक आहे. हे जे दिसत आहे तुम्हाला लोकांना हे मागचं झालं तर मी याला पूर्ण काळाच करून टाकला. तर ते दुरून दिसलं की पण असं वाटत आहे की नाही बस आहे कापड कोणीतरी घालून आहे करून, है ना. तर तसंच हे टॉपचं पण तुम्ही नोटीस कराल तर तुम्हाला लोकांना दुरून पण ते दिसेल की नाही आहे करून कापड. म्हणजे 3D इफेक्ट येऊन जातं. वाटत आहे का? हो मॅम. हा. हे लेग्स मूवमेंट्स काही होते तर हे पाय थोडे मोठे काढले आहे. एक शीट वर 3च काढले आहे. हे एक ब्लॅक अँड मॅम ते व्हाईट. थर्ड सेम मध्ये काढायचे होते ना ते. हो हो. तर तुम्हा लोकांचं झालंय का चेक? जे काही आहे ते म्हणजे सांगत आहे तुम्हा लोकांना. फ्रिल्स इफेक्ट, डिफरंट टाइप्स ऑफ कॉलर्स, पॅकेट्स, हे सर्व तुमचं झालेलं आहे. लेग्स मूवमेंट्स, लेग पोझिशन्स, हँड पोझिशन्स, हे सर्व झालेलं आहे. ठीक आहे. फेसेस जे आहे ते थोडेसे मोठे काढायला सांगितलं होतं विथ हेअरस्टाईल. कफ्स झाले आहेत. स्लीव्स पण झाले आहेत तुमचे. कारण की हे जे शीट्स दाखवत आहे तुम्हा लोकांना हे माझे शीट्स आहे. कमीत कमी हे कितीतरी वर्ष जुने आहेत शीट्स. ज्याचे रंग पण आता ब्राऊन झाले. कळलं का? त्यांनी दाखवलं की थोडस ते उठून दिसत. हे लेग्सला पण मी पेननीच केलं. हे बघ कळतंय? अजून मॅम हे असं पेन्सिलचे जे मार्क्स होते ना, जेल पेन किंवा डॉट पेन यूज करत असाल तर काही दिवसानंतर मग हे पेन्सिलचे मार्क्स रब करून द्याल. ठीक आहे. तर ते मग नुसतं पेननी केलेलं सारखं दिसतं. हे जसं शर्ट पण बघाल तर तसंच आहे ते.
ड्रेसेस तुम्हा लोकांना ड्रेसेस काही दिले होते ना मी. हो मॅम. ड्रेसेस, हेअरस्टाईल. दुसरं काय तुम्हाला लोकांना सांगायचंय? अजून काही विचारायचं आहेत का? फेसेसचे कलरिंग्स पण सांगितले आहेत मी, कसा रंग करतो आपण. की पुन्हा बघायचं आहे? काम करणं चालू आहे ना तुम्हा लोकांचे? 20 पर्यंत संपेल का? वीस तारखेपर्यंत संपून जाईल. हो मॅम. 18 पर्यंत संपायचे प्रयत्न करा. 20 ला शक्य असेल तर ते कॉलेजमध्ये सबमिशन करता येऊन जाल. मी एक फायनल डेट सरांपासून डिस्कस करून तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे मॅम. ठीक आहे. कारण की एक्झामच्या आधी हे सर्व तुम्हा लोकांचं पॅकअप करून राहायला पाहिजे, म्हणजे प्रोजेक्ट जे सबमिशन्स आहेत ते सर्व. सर्वांचे शीट्स चालू आहेत ना? काय कसं करायचंय? कोणाला काही विचारायचं नाही अजून? संपत आले? ठीक आहे बेटा, एंड करत आहे क्लास. ठीक आहे मॅम.